महाराष्ट्र शासनाकडून बार्टी, सारथी वगैरे ह्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडनं विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी काही योजना होत्या। आज जसं डॉक्टरेट करण्यासाठी त्यांना 1300 जागा होत्या आणि त्या आता 100 करण्यात आल्या। UPSC मध्ये 2000 जागा होत्या, त्या 400 वर आणलेल्या आहे आणि MPSC मध्ये जवळपास 4000 जागा होत्या, त्यांना 1000 वर आणलं आहे। म्हणजे ही प्रगती आहे की अधोगती आहे? म्हणजे महाराष्ट्रामधल्या OBC भटके विमुक्त या दबलेल्या समाजावर शासनाचं मुळीच लक्ष नाही आहे। ज्या पद्धतीने मराठाला आपण म्हणजे सगळ्या पद्धतीने सगळं देत आहे आणि इकडे OBCचं सगळं काढून घेत आहे, आरक्षणही काढून घेतलं आणि ज्या योजना आहेत त्यासुद्धा काढून घेत आहे। आणि महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये जे OBCचे मंत्री सो कॉल्ड आहेत त्या मंत्र्यांना काय म्हणावं की ह्या सगळे निर्णय होत असताना ते गप्प का आहेत? अशा मंत्र्यांना खरं म्हणजे ज्यासाठी हा ओबीसीसाठी त्यांना नेमण्यात आलेला आहे OBC म्हणून, त्या मंत्र्याचं खरं म्हणजे मंत्रिपदच काढून घ्यायला पाहिजे, त्यांना डच्चू द्यायला पाहिजे या मंत्रिमंडळातून। नाहीतर त्यांनी स्वतःहून म्हणजे ह्या संदर्भात ज्या काही चुका होत आहे त्या संदर्भात स्वतःहून राजीनामा देऊन बाजू व्हायला पाहिजे। कारण गेले 1 दशक आपण बघतो आहे की OBC समाजावर प्रचंड अन्याय होतो आहे आणि हेच मंत्रिमंडळातले मंत्री या अन्यायाला कुठल्या प्रकारचे वाचा फोडताना दिसत नाही। हा माझा सवाल आहे की या लोकांना खरं म्हणजे मंत्रिमंडळातून काढण्यात यावे आणि दुसरे मंत्री OBCचे त्या ठिकाणी बसवण्यात यावे। हा निर्णय बघा 1 तारखेला आल्यानंतर प्रचंड असंतोष समाजामध्ये आहे, प्रचंड असंतोष विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे हा निर्णय जर बदलला नाही तर याच्यावर मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही भाग पाडू की हा जो निर्णय आहे अत्यंत चुकीचा निर्णय तो बदलला गेला पाहिजे।